चंद्रकांत वैद्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे सख्खे मामा. संपूर्ण ठाकरे कुटुंबासाठी ते सर्वात लाडके चंदू मामा. आपले भाचे एकत्र येणार म्हटल्यावरती त्यांच्यासाठी गगन ठेंगणं झालंय. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात. आपल्यासोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य आपल्यासोबत आहेत. मामा नमस्कार. आधी पण मी खूप मुलाखती तुमच्या बघितल्या, त्यामध्ये तुम्ही म्हणत होतात की ते यायला पाहिजे आणि अखेर तो दिवस आलाय. 5 जुलैला जेव्हा हा भव्य विजयी मेळावा होणार आहे, तुम्ही जाणार आहात? पहिल्यांदा मी इतके दिवस सांगत होतो आणि तुम्हाला पण बोललो की खुदा के घर देर है मगर अंधेर नाही आहे, आणि तो दिवस लवकरच आता आलेला आहे आणि आशेची किरणं दिसत आहेत. सूर्य लवकर उगवेल आणि 5 तारखेचा विषय आहे, तर मी नक्कीच उपस्थित राहणार. याची डोळा याची देही एकत्र आलेले बघण्यात मला समाधान आहे. तुमच्यासाठी हा दिवस किती महत्त्वाचा? नाही, माझ्यासाठी आणि सर्व आमच्या कुटुंबियांसाठी हा दिवस फार आनंदाचा आहे. जे 2 भाऊ विभक्त होताना जे क्लेश झाले ते आता एकत्र येताना जो आनंद आहे तो दुगिणीत झालेला आहे. मागील 17-18 वर्ष तुम्ही कधी राज ठाकरेंना किंवा उद्धव ठाकरेंना या संबंधी चर्चा केली किंवा गप्पांमध्ये सुद्धा की तुम्ही दोघं एकत्र आले पाहिजे असं कधी सांगितलं किंवा एक मामांचा सल्ला दिला का? नाही, मी वारंवार सांगत होतो. इव्हन साहेब असताना सुद्धा मी साहेबांना पण सांगितलं होतं, पण साहेबांनी कधी त्यांच्या बॉडी लँग्वेजवरनं मला वाटत होतं की त्यांना किती क्लेश होते, पण ते कधी मला बोलले नाही. ते बोलले तुझ्या प्रयत्नाने यश येईल, तू नक्की कर, दोघे एकत्र आले तर चांगलंच आहे. तर कुटुंबामध्ये, कारण मागच्या 2 महिन्यापासून चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण कुटुंबामध्ये कसं वातावरण आहे हा पण एक विषय चर्चेचा आहे. नाही, कुटुंबामध्ये वातावरण आनंदीत आहे ना. फक्त काय मी काय किचनमध्ये जात नाही, त्यामुळे किचन कॅबिनेटच मला काही माहिती नाही, फक्त जेवायला जातो आणि मी या गोष्टी कुटुंबामध्ये कधी चर्चेला येत नाही. सगळ्यांना आनंदच वाटतोय. या सगळ्या 2 महिन्यामध्ये तुमचं बोलणं वैयक्तिक झालं का राज ठाकरेंशी किंवा उद्धव ठाकरेंशी? नाही, काय बोलणं झालं आणि काय म्हणलं हा वैयक्तिक प्रश्न आहे ना. ते खाजगी गोष्टी मी आत्ता जर सांगत गेलो तर ते सार्वजनिक होतील ना, त्यात काही खाजगीपणा राहणारच नाही ना. पण पॉझिटिव्ह आहात सगळे दोघे? दोघांचंही मत असं अगेन्स्ट असे एकमेकाच्या विरुद्ध कधी बोलायची नाहीत खाजगीत सुद्धा. मला शेवटाकडे येतो मी. काय पॉझिटिव्ह गुण आहेत दोघांमध्ये आणि आता या सगळ्या सिच्युएशनमध्ये ते कोणते गुण दोघांना सोबत ठेवतील किंवा एकत्र आणतील किंवा भविष्याचा विचार केला तर? नाही, दोघांमध्ये गुण काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्ती माहिती आहे. पण दोघंही चांगले कलाकार आहेत, दोघंही हौशी आहेत, दोघंही मनमिसळू आहे आणि दोघांनाही राजकारण चांगल्या पद्धतीनं कळतं, कारण दोघंही साहेबांच्या कुशीत वाढलेले आहेत. त्यामुळे त्यांना अधिक सांगण्याची काही गरज नसते, ते सुजाण आहेत. मामा जेव्हा भेटणार तेव्हा मामा काही सल्ला देणार आहेत का 5 जुलैला? मी सल्ला देणार आहे? कोण सल्ला देणारे बरेच जण आहेत. मी फक्त आशीर्वाद देणार आणि शुभेच्छा देणार, एवढेच माझं कर्तव्य आहे. शेवटचा प्रश्न. महापालिका निवडणुका जवळ येत आहेत. मराठीच्या मुद्द्यासाठी 2 भाऊ एकत्र आलेत. पुढेही वाटतं तुम्हाला की एकत्र राहतील आणि महापालिका निवडणुका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्रित लढतील? हे 2 पक्ष वेगवेगळे आहेत. ते त्यांचा निर्णय घेतील, ते ठरवतील, ते चर्चा करतील. त्याच्याविषयी मला आज काही कॉमेंट्स करण्याची इच्छा नाही आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे मामा चंद्रकांत वैद्य सुद्धा म्हणतायत की मी सुद्धा 5 जुलैला तिथे जाणार आहे आणि भविष्यात राजकीय दृष्ट्या ते एकत्र राहतील की नाही माहीत नाही, मात्र मराठीच्या मुद्द्यावर 2 भाऊ एकत्र येताना अनेक जण पाहतील आणि याची खरं तर उत्सुकता आहे की त्या दिवशी भाषणं नेमकी 2 भावांकडनं काय होतात. कॅमेरामॅन अनिल संगारेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई.